प्राप्त झालेला आहे असे पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य आदर्श प्राचार्य डॉक्टर रंगनाथ आहेर सर। आज आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्काराचे वितरण आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। खरं तर मला अतिशय आनंद वाटतो की आज या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले दुसरे अतिथी आणि आपल्या या तालुक्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय साहेबरावजी ठाणगे, त्याचबरोबर या पारनेर नगरपंचायतच्या अध्यक्षा आदरणीय नूतन अध्यक्षा आदरणीय विद्याताई कावरे, उपाध्यक्षा आदरणीय सुप्रियाताई शिंदे, त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय असे गौरव उद्योग समूहाचे सर्व आमचे मित्र विद्यार्थी आणि ज्यांचा खरोखर अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो असे अर्जुन शेठ भालेकर आणि सुरेखाताई भालेकर आणि त्यांचं कुटुंबीय, त्याचबरोबर ज्यांचा या पुरस्कारामध्ये अतिशय महत्वाचा वाटा आहे असे कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय अरुणजी अंधळे साहेब, या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व पुरस्कार प्राप्त माझे सर्व सहकारी मित्र, विचार मंच आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व विचारवंत मित्र, खरं तर आज हा पुरस्कार स्वीकारताना या ठिकाणी मला निश्चितपणे आनंद होतोय। तो यासाठी की आपण सर्वांनी बघितलं असेल गेल्या 33 वर्षांपासून मी या पारनेर शहरामध्ये राहतोय आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय। हे सर्व करत असताना गेल्या 13 वर्षांपूर्वी प्राचार्य पदाची जबाबदारी संस्थेच्या माध्यमातून माझ्याकडे आली आणि माझ्या सर्व सहकार्यांनी आणि संस्थेच्या माध्यमातून एक आमच्या मनामध्ये असा विचार आला की शिक्षणाने माणूस मोठा होतो, शिक्षणाने माणूस शहाणा होतो आणि शिक्षणच खऱ्या अर्थानं जीवन कसं जगायचं हे समजून सांगतं। तर त्यासाठी आपण मनापासून जर काम केलं तर एक चांगल्या प्रकारचं काम उभं राहू शकतं आणि आमच्या सर्व सहकार्यांच्या सहकार्यातून आणि संस्थेच्या पाठबळातून आपल्या सर्वांच्या या ठिकाणी शुभेच्छातून आम्ही या ठिकाणी हे काम सुरू केलं आणि बघता बघता गेल्या 10-12 वर्षांमध्ये पारनेर या शहरामध्ये शिक्षणाचं एक नवीन वातावरण तयार झालं। अगदी 11वी-12वी पासून तर MPhil PhD पर्यंत शिक्षण याच महाविद्यालयामध्ये सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना कसं मिळू शकेल यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि अनेक वर्ग या ठिकाणी सुरू केले। आज आपल्या तालुक्यातला एकही विद्यार्थी बाहेर कुठेही जाऊ शकणार नाही किंवा जाण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारचं एक दर्जेदार शिक्षण या ठिकाणी जिल्हा मराठा विद्याप्रसार समाज संस्थेच्या माध्यमातून पारनेर शहरामध्ये दिलं जाते। खरं तर दुसरं जे या ठिकाणी जो पुरस्कार दिला जातोय तो या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे की या पुरस्काराचं नावच मुळात स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट पुरस्कार आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की या महाविद्यालयाने गेल्या 10 वर्षांमध्ये विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे 70 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त केले। मला स्वतःला या ठिकाणी अनेक पुरस्कार प्राप्त झाले। अगदी पुणे विद्यापीठामध्ये 4-4, 5-5 हजार व्यक्तींच्या समोर या ठिकाणी पुरस्कार दिले जातात असे 2-3 पुरस्कार मला स्वतःला प्राप्त झाले, ज्या पुरस्कारामध्ये 50,000, 1 लाख रुपये बक्षिसाची रक्कम असते असे पुरस्कार प्राप्त झाले। परंतु त्याही पेक्षा जास्त महत्वाचा पुरस्कार मला हा वाटतो, कारण असं म्हटलं जातं की जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही। जो आपल्या सोबत अनेक व्यक्ती असतात, अनेक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं आणि अतिशय निस्वार्थीपणे काम करणारे अनेक व्यक्ती या ठिकाणी असतात, परंतु आपल्याला त्या आपल्या वाटत नाही आणि म्हणून म्हटलं जातं की दुरून डोंगर साजरे दुसऱ्या व्यक्ती आपल्याला चांगल्या वाटतात। परंतु या ठिकाणी या गौरव उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या सर्वांची अगदी प्रथम पुरस्कारासाठी निवड केली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। आणि हा जो पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय हे स्थळ, हे नाव आणि त्याचबरोबर आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आहे आणि स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची पुण्यतिथी आहे। अशा ह्या शुभदिनी किंवा अविस्मरणीय दिवशी हा पुरस्कार स्वीकारताना मला निश्चितपणे आनंद होतो। शिक्षणातून सर्व काही शिकायला मिळतं। पर्यावरणाचं जतन करणं महत्वाचं आहे, कारण पुढची पिढी ही त्या पर्यावरणावरती अवलंबून आहे। आणि या ठिकाणी जो तिसरा विषय आमच्याकडे दिला संस्कृती, तर संस्कृती म्हणजे आपल्या या मातीचा सुगंध।
ही ह्या मातीतून खऱ्या अर्थाने अनेक कला, अनेक ठेवा, अनेक परंपरा आपल्याला प्राप्त झालेल्या आहे आणि या परंपरा त्यांचं जतन करून पुढच्या पिढीकडे देणं हे खरं तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि या सर्व तिन्ही गोष्टीतून जो पुरस्कार मला मिळाला आहे तो मी माझ्या सर्व सहकार्यांना आणि या पारनेरवासियांना समर्पित करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.